हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल एपी स्टडी स्टेशन. तर आपण रेशो आणि प्रपोर्शन हा टॉपिक चालू केलेला आहे. तर त्यातला आपला रेशो हा टॉपिक झालेला आहे. तर त्याच्याच पुढचा पार्ट आपण प्रपोर्शन म्हणजे प्रमाण हा टॉपिक इथं चालू करत आहोत. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवे आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतरांनाही शेअर करून घ्या, जेणेकरून व्हिडिओचा सर्वांना लाभ घेता येईल. तर बघा, आता सर्वप्रथम प्रपोर्शन म्हणजे काय हे आपण पहिला बघून घेऊया. प्रपोर्शन म्हणजे काय? जेव्हा दोन गुणोत्तरे, इथं काय म्हटलं बघा, दोन गुणोत्तरे समान असतात तेव्हा ती प्रमाणात आहेत असं म्हटलं जाते. इथं काय म्हणते बघा, जेव्हा दोन गुणोत्तरे समान असतात तेव्हा ती प्रमाणात आहेत, म्हणजेच प्रपोर्शन मध्ये आहेत असं म्हटलं जातं. मग दोन संख्या म्हणजेच काय रे? आता इथं बघा, इकडे काय म्हटलं बघा, ए एक ही संख्या आहे आणि बी ही संख्या आहे. म्हणजे काय म्हटलं रे? ए आस बी, म्हणजे याचं प्रपोर्शन समजा ए ला आपण एक धरूया आणि बी ला आपण दोन म्हणून धरूया, बरोबर. आता यांचा रेशो काय येणार आहे? गुणोत्तर काय येणार? म्हणजे एकाच दोन येणार, कारण याला कशाने भाग जात नाही. आता समजा दुसऱ्या संख्या अजून आहेत आपल्याकडे. दुसऱ्या संख्या समजा आपण सी आणि डी आहेत समजू. आता समजा सी ला दोन समजू आपण आणि डी ला चार समजू. तर यांचा गुणोत्तर काढला तरी काय येणार आहे? एकाच दोनच येते का नाही रे? कारण दोन भाग जातोय, बरोबर. मग बघा, हे गुणोत्तर समान आलं, बरोबर. गुणोत्तर जिथं समान असते तर ते प्रोपोर्शन मध्ये आहे असं त्याला म्हटलं जाते. म्हणूनच त्याला लिहिताना आपण कसं लिहितो रे? ए रेस टू बी बरोबर सी रेस टू डी. म्हणजेच काय म्हणते रे? त्याला आपण असं पण लिहू शकतो, ए अपॉन बी बरोबर सी अपॉन, तर काय येणार आहे? सी अपॉन डी, बरोबर. ए अपॉन बी बरोबर सी अपॉन डी. मग यालाच आपण कसं लिहितो रे? इथं बघा, ए रेस टू बी असं लिहितो आणि मध्ये इथं बरोबर ऐवजी कधी आपण इथे याला आपण चार डॉट सुद्धा असं सुद्धा प्रमाणात लिहिण्यासाठी आपण याचा वापर सुद्धा करतो. मग सी रेस टू डी म्हणजेच काय रे? हे ज्या ए आणि बी हे सी आणि डी च्या समांतर म्हणजे गुणोत्तरात आहेत असं म्हटले. इथं खाली वाक्य दिले तर बघा काय म्हणते, असं व्यक्त केलं जातं की ए चे बी शी असलेले गुणोत्तर सी चे सी शी असलेल्या गुणोत्तरा इतके आहे. म्हणजे बघा उदाहरण काय म्हटले मी, बघा ए ला एक मानलेलं, बी ला दोन मानलेलं, तसंच सी ला दोन मानलेलं, डी ला चार मानलेलं. तर यांचं बघा गुणोत्तर एकाच दोनच आले, इकडे पण एकाच दोन आले, म्हणून हे प्रमाणात आहेत असं याला म्हणता येतं. तर बघा, आणि काय करू शकतो रे आपण? समजा इथं एकाच दोन तर आहे, सी आणि डी ला आपण वेगळ्या संख्या पण घेऊ शकतो का? तर घेऊ शकतोय. बघा इथं समजा चार आहे आणि समजा आठ आहे, तर यांचं गुणोत्तर पण काय येईल रे? एकाच दोन येते का नाही रे? येतंय. मग हे आणि हे, ए आणि बी, तर इथं समजा ई आणि एफ सुद्धा आपण धरलं तर हे सुद्धा एकमेकाशी गुणोत्तर आहेत. समजले का तुम्हाला गुणोत्तर कसं आहे? ज्यावेळी दोन गुणोत्तरे समान असतात त्यावेळी ती प्रमाणात म्हणजे प्रपोर्शन मध्ये आहेत असं म्हटलं जातं. तर बघा, आता जनरली क्वेश्चन पेपरला कसं पडतात त्याच्यावर आपण कन्सिडर जाऊया. तर काय म्हटलं बघा, समजा चार संख्या आहेत. चार संख्या काय तरी एबीसीडी आहेत, बरोबर. तर त्यांची मांडणी आपण प्रपोर्शन मध्ये करायचं आहे. तर कसं प्रपोर्शन मध्ये करणार आहे आपण? ए आस बी मध्ये चार टिंब आणि त्यानंतर सी आस डी. मग आपण ए आणि डी ला काय म्हणतो रे? ए आणि डी ला आपण याला टोकाची पदे म्हणणार. काय म्हणणार आपण याला? टोकाची पदे, म्हणजे लाचची पदे आहेत. आणि बी आणि सी ला काय म्हणणार आहे आपण? याला मधली पदे म्हणणार, बरोबर. ए आणि डी आपले टोकाची पदे आहेत आणि बी आणि सी आपली मधली पदे आहेत. इथंच ते लिहिलेलं आहे बघा, एक्स्ट्रीम्स मीन्स इंग्लिश मध्ये लिहिले फक्त, बाकीचं काही नाही आहे. ए आणि डी, बी आणि सी. मग आपण याला गुणोत्तरात कसं लिहितो रे? तर बघा, असं आपण याला गुणोत्तरात लिहितो. म्हणजे कसं लिहितो रे आपण? ए अपॉन बी बरोबर सी अपॉन डी, बरोबर. मग आता याचं करणार काय रे? आपण तिरकस गुणाकार करतो, बरोबर. तिरकस गुणाकार काय येणार रे? ए डी बरोबर बी सी. तर हे गुणोत्तर आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यावर आपल्याला भरपूर क्वेश्चन सुटतात. ते जिथं दिलेलं आहे बघा, हे कसं प्रूव्ह होतंय? तर असं प्रूव्ह होतंय. तर हे तुम्हाला माहित पाहिजे की कसं येतंय, बरोबर. तर बघा, आता क्वेश्चन मध्ये काय म्हणतात, ज्यावेळी आपल्याला दोन संख्या दिलेल्या असतात आणि तिसरी संख्या काढायला लावलेली असतात. काय म्हटलं रे? ज्यावेळी आपल्याला संख्येमध्ये दोन संख्या दिलेल्या असतात आणि आपल्याला तिसरी संख्या काढा म्हटलेली असते. म्हणजे कसं असते? समजा तिसरं काढायला सांगितलं म्हणजे कसं? तर बघा, दोन संख्या दिलेल्या असतात आणि तिसरी संख्या काढायची असतात. म्हणजे टोटल संख्या किती झाल्या आपल्या? तीन झाल्या. म्हणजे समजा एबीसी आपल्या तीन संख्या आहेत, तर ती प्रमाणात आहेत. म्हणजे काय रे? कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये आहेत. तर ते कसं मांडणार आहे आपण? तर नेहमीप्रमाणे आपण कसं म्हणलेलं मगाशी, ए छेद बी बरोबर सी छेद डी मानलेलं. परंतु इथं काय करायचं? ज्यावेळी तीन संख्या असतात, तीन संख्या असल्यावर काय करणार आहे? बी बी ला म्हणजे मधल्या संख्येला दोन वेळा मांडून घ्यायचं. म्हणजे काय करायचं रे?
ए छेद बी बरोबर बी छेद सी. कळालं का तुम्हाला? हे म्हणजेच काय येणार आहे बी. आता बघा हा बी इकडे केला मी, याला इकडे घेतला म्हणून काय येणार आहे बी गुणिले बी बी स्क्वेअर बरोबर इथं काय येणार आहे ए सी. म्हणजे बी बरोबर काय येणार आहे माझं वर्गमुळात ए इंटू सी. बरोबर हे कळाले सर्वांना? तेच इथं दिले बघा बी स्क्वेअर बरोबर ए सी. मग त्यातलं काय म्हणणार आहे आपण? ए ला आपण काय म्हणतोय पहिलं प्रमाणपद म्हणतोय म्हणजेच काय फर्स्ट प्रोपोर्शनल. बी ला आपण काय म्हणणार मध्यम प्रोपोर्शनल. म्हणजे मध्यम म्हणजे काय मध्यम प्रमाणपद म्हणजेच मेन प्रोपोर्शनल. आणि सी ला आपण काय म्हणणार तिसरे प्रमाणपद म्हणजेच थर्ड प्रोपोर्शन. मग ह्यातलं आपल्याला कुठलंही विचारू शकतात. त्याचं इक्वेशन कायम काय राहिले इक्वेशन त्याचं कायम हेच राहणार आहे. त्यांनी काही विचारू देत आपलं इक्वेशन कायम हेच राहणार आहे. कळाले का तुम्हाला सर्वांना? तर बघा आता आपण डायरेक्ट क्वेश्चन वर जाऊ. क्वेश्चन मध्ये काय म्हटले बघा रे 8 आणि 12चे तिसरे प्रमाणपद काढा असं प्रश्न पडले. म्हणजे काय म्हटलं रे 8 आणि 12चे म्हणजे आपल्याला दिल्यात दोनच संख्या काढायची आपल्याला तिसरी संख्या. मग आपलं रिलेशन काय म्हटले रे ए छेद बी बरोबर काय तरी बी छेद सी. ज्यावेळी आपल्याला तीन संख्या असतात मग ज्यावेळी काय येणार आहे तिसरे प्रमाणपद काढा म्हटले. म्हणजे ए माझा काय येणार आहे हा माझा काय ए आहे हा माझा काय बी आहे. मग व्हॅल्यू फक्त पुट करायचे. तर बघा 8 छेद 12 बरोबर 12 छेद सी. बरोबर मग काय येणार आहे इथं 8 गुणिले सी बरोबर 12 गुणिले 12 बरोबर. मग सी बरोबर काय येणार रे 12 गुणिले 12 छेद 8. इथपर्यंत कळाले सर्वांना? मग काय फक्त भागाकार करायचं 4 दुनी 8 4 त्रिकम 12 2 न भागाला व्हायला आला 6 म्हणजे काय 3 गुणिले 6 काय येणार रे आपला 18. म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल रे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. कळाले का सर्वांना कसं सोडवायचं आहे? तर बघा पुढचा क्वेश्चन घेऊया त्यावरून आणि क्लिअर होईल. तर काय म्हटले बघा 4 आणि 16चे इथं काय म्हटले बघा मध्यम प्रमाणपद काढायचं आहे. काय म्हटलं रे इथं मध्यम प्रमाणपद काढायचं आहे. म्हणजे काय काढायचं आपल्याला मीन प्रोपोर्शन काढायचं आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कोणाकोणाची दिल्या रे ही कशाची व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू असणार ही माझी कशाची व्हॅल्यू असणार सी ची व्हॅल्यू असणार. बरोबर कारण मध्यम प्रमाणपद काढायचं आपल्याला. मग परत सेमच फॉर्म्युला लिहायचा ए छेद बी बरोबर बी छेद सी. मग बरोबर मध्यम प्रमाण काढण्यासाठी आपला फॉर्म्युला काय आहे बी स्क्वेअर बरोबर ए सी. मग बी बरोबर काय येणार रे अंडर रूट ए आणि सी. बरोबर तर काय ए म्हणजे काय दिलं रे आपल्याला ए म्हणजे दिलं आपल्याला 4 आणि हा म्हणजे दिला आपल्याला सी म्हणजे 16. मग उत्तर काय येणार रे 4चं वर्गमूळ काय तरी 2 आणि 16चं वर्गमूळ काय येणार रे 4. मग 2 गुणिले 4 किती येते उत्तर आपलं 8. म्हणजे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर बघा पुढचा प्रश्न काय म्हटलं बघा जर x 15 आणि 25 या तीन संख्या परंपरा प्रमाणात म्हणजे कंटिन्यू प्रोपोर्शन म्हणजे काय प्रमाणात आहेत तर x ची किंमत काढायची आहे आपल्याला. x काय असणार आहे माझा a असणार 15 काय असणार आहे माझा b असणार 25 काय असणार आहे माझा c असणार. मग सेम फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला काय होतं आपला a छेद b बरोबर b छेद c. बरोबर मग a च्या इथं काय येणार आहे a च्या इथं माझा x येणार b च्या इथं माझा 15 इथं पण काय आहे बी आहे इथं 15 आणि इथं काय येणार आहे 25. बरोबर इथपर्यंत सर्वांना कळाले. मग x बरोबर काय येणार रे माझा 15 गुणिले 15 छेद 25. बरोबर मग काय येणार रे 5 5 25 5 त्रिक 15 इथं पण काय येणार आहे 5 त्रिक 15 म्हणजे उत्तर किती आलं रे 3 गुणिले 3 9. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे माझं उत्तर पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर सर्वांना कळाले काय ज्यावेळी आपल्या तीन संख्या दिलेल्या असतात तर त्यावेळी आपण ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी असं सुद्धा घेतला तरी चालेल किंवा डायरेक्ट आपण असं सुद्धा लक्षात ठेवलं तरी चालते बी स्क्वेअर बरोबर ए सी असं सुद्धा लक्षात ठेवला तरी उत्तर तेच येऊन जाईल. दोन्हीपैकी एक जर इम्प्लिमेंट केला तर तुमचं उत्तर डायरेक्ट प्रमाणे येईल. फक्त प्रश्नामध्ये विचारले काय हे बघून घ्यायचं आहे. तर बघा पुढचा प्रश्न बघा आता काय म्हटलंय बघा 8a वर्ग
तर काय म्हटलं रे 8a वर्ग आणि 18/a चा चौथा घात याचे मध्यम प्रमाणपद काय असेल, काय आहे, जेथे ए ही एक धन संख्या आहे असं म्हटले. ए काय म्हटलं रे, एक धन संख्या आहे. तर आपल्याला विचारले का रे मध्यम प्रमाणपद, मध्यम प्रमाणपद कडे काढायचं काय फॉर्म्युला रे, बी स्क्वेअर बरोबर ए इंटू सी. बी बरोबर काय येणार रे, बी स्क्वेअर बरोबर काय येणार रे, बी स्क्वेअर बरोबर काय येणार अंडर रूट ऑफ ए इंटू सी. मग डायरेक्ट आपण व्हॅल्यू पुट करून घ्यायचं. ए म्हणजे काय रे माझा 8a² हा माझा ए असणार आहे आणि सी माझा काय असणार आहे, हा दुसरा टर्म आहे तो सी असणार आहे. ए म्हणजे काय रे माझा 8a चा वर्ग गुणिले सी काय माझा 18a चा चौथा घात. हे सर्व वर्गमुळात आहेत. मग बघा इथं ए चे 2 घात गेले तर इथं 4 घात आहेत. इथं उरणार किती रे माझे, इथं फक्त माझे 2 घात उरणार बरोबर. म्हणजे टोटल राहिलं काय रे माझा आता 8 इंटू 18 अपॉन ए चा वर्ग बरोबर. इथपर्यंत काय आलं, कसं आलं. मग आता आपण रूट काढण्यासाठी काय करणार आहे, डायरेक्ट आपण टर्म मध्ये फोडून घेऊया, म्हणजे डायरेक्ट उत्तर येईल बघा. 4 गुणिले 2 म्हणजे 8 असणार आहे आणि 18 म्हणजेच काय असणार आहे आपलं, 18 म्हणजेच आपलं काय असणार 9 गुणिले 2 हे आपलं 18 असणार. म्हणजे अंडर रूट काढायला काय करणार आहे, खाली आपला आहे तसा ए स्क्वेअर आहेच, त्याचा अंडर रूट काढण्यासाठी 4चा अंडर रूट काय येणार आहे 2. इथं बघा 2 वेळा लिहिले, हा 1 2 हा 1 बाहेर येताना रूट मधून बाहेर येताना फक्त 1 2 येणार आणि 9चं वर्गमूळ काय येणार रे 3 छेद ए स्क्वेअर चं वर्गमूळ काय येणार रे ए. म्हणजे उत्तर काय येणार रे 4 त्रिकम 12 छेद ए. या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा शेवटी फॉर्म्युला आपला एकच लागू आहे, फक्त ते इम्प्लिमेंट करताना तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर बघा आता काय म्हटलं रे, जेव्हा आपल्याला 3 संख्या दिलेल्या असतात आणि चौथी संख्या काढायची असते, काय म्हटलं रे आता गणितात, जेव्हा आपल्याला 3 नंबर दिलेले असतात, 3 नंबर दिल्यात आणि आपल्याला फोर्थ काढायचे असते, 3 दिल्यावर चौथी काढायची किंवा 4 संख्या दिल्यात कुठलंही प्रमाणपद विचारू शकतात. तर त्यावेळी काय येते रे बघा, आता 4 संख्या आहेत समजा, पहिला कन्सेप्ट आपण समजावून घेऊ की नेमकं काय आहे यामध्ये. समजा आपल्याकडे टोटल संख्या किती आहेत रे 4 आहेत. 4 म्हणजे काय रे ए बी सी आणि डी या 4 संख्या आहेत. तर मांडणे आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण 4 संख्याच घेतलं होतं सर्वप्रथम. मग 4च्या प्रमाणात काय येणार रे, असं येणार ए आस टू बी मध्ये 4 टिंबवालं, त्यानंतर सी आस टू डी. म्हणजे याला आपण कसं लिहिणार रे ए छेद बी सी छेद डी. म्हणजे काय लिहिणार ए छेद बी बरोबर सी छेद डी लिहिणार बरोबर. म्हणजेच काय येणार रे माझं ए इंटू डी बरोबर बी इंटू सी बरोबर. तिरकस गुणाकार केला कारण मध्ये बरोबर चिन्ह आहे. माझे उत्तर काय येणार ए रेस टू बी बरोबर सी रेस टू डी. म्हणजेच काय होणार ए डी इज इक्वल टू बी सी. मग यातले कुणाची सुद्धा व्हॅल्यू काढायची असली तर उदाहरणार्थ डी ची व्हॅल्यू काढायला त्यांनी सांगितले बघा. डी ची यात व्हॅल्यू काढायला काय येणार बी सी छेद ए येणार. सर्वप्रथम दाखवतो बघा डी ची व्हॅल्यू काढायची आहे, मग काय येणार रे बी सी छेद ए. आता आपण कुणाचीही व्हॅल्यू काढू शकतो, कुणाचं कसं व्हॅल्यू काढायचं आहे त्यानुसार आपण स्टेप यामध्ये करून घ्यायचा आहे. तर बघा तुम्हाला उदाहरणाच्या द्वारे यामध्ये जरा कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होईल. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही ही स्टेप फक्त लक्षात ठेवा, गणितामध्ये बाकीच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तर काय म्हटले बघा गणितात काय म्हटले रे 6 14 15 चे चौथे प्रमाणपद काढा असं म्हटलं आपल्याला बरोबर. चौथे प्रमाणपद काढायचं आपल्याला. चौथे प्रमाणपद काढायला काय म्हणणार आहे आपण, 6 ला कुठलं म्हणणार ए म्हणणार, 14 ला बी असणार, 15 आपला सी असणार बरोबर. फॉर्म्युला काय रे आपला ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर. मग ए चे तर सर्वप्रथम व्हॅल्यू पुट घ्या 6 छेद 14 बरोबर 15 छेद डी. डी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग काय येणार इथं 6 गुणिले डी बरोबर 14 गुणिले 15. मग डी बरोबर काय येणार रे 14 गुणिले 15 छेद 6 येणार बरोबर. मग भागाला 3 दुनी 6 3 5 15 2 भागाला 14 ला इथं आला 7. हे उत्तर काय येणार आहे 7 गुणिले 5 7 5 35. या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर येईल. कळाले का तुम्हाला सर्वांना कसं करायचं आहे.
तर बघा पुढचा प्रश्न त्याच टाइप मध्ये आहे. आता आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून घेऊ. म्हणजे काय आहे, हा माझा ए आहे, हा माझा बी आहे आणि हा माझा सी आहे. आपल्याला विचारले काय, चौथे प्रमाण विचारले म्हणजे डी ची व्हॅल्यू आपल्याला विचारले. बरोबर, डी ची व्हॅल्यू आपल्याला विचारले. मग कसं काढणार आहे, सेम ए छेद बी करा. 18/24 बरोबर 30/डी. मग आता आपण हे पूर्ण इकडे गुणाकार वगैरे लिहायची पण गरज नाही, तर डायरेक्ट पण तुम्ही सोडू शकता. तर बघा याला 18/24 ला कशाने बघा, तरी 6 बघतो. 6 त्रिक 18, 6 चौक 24 बरोबर. परत बघा या 3 ला ह्यानं बघ जातो का नाही रे, इथे किती आलं रे, 10 आलं बरोबर. म्हणजे डी बरोबर काय येणार रे, 4 गुणले 10 आलं म्हणजे डी बरोबर काय येणार माझं 40 बरोबर. डी बरोबर काय येणार रे माझं 40 हे उत्तर येऊन जाईल. असं सुद्धा तुम्ही डायरेक्ट भाग घालून सुद्धा या प्रश्नाचं उत्तर काढू शकताय. परत बघा आता इथं पण चौथा प्रमाणपत्र आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. तर एक्स ची व्हॅल्यू काय येणार रे, सेम तसंच करा. 5/8 बरोबर 25/x बरोबर. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायचं आहे. मग काय येणार रे, 5/25 म्हणजे एक्स बरोबर काय येणार रे, 8/45 म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर बघा आता इथं काय म्हटले, जरा आपल्याला अपूर्णांकामध्ये दिले, परंतु आपण घाबरून घ्यायचं नाही. यामध्ये अपूर्णांकात जरी दिलं तरी आपल्याला सोडवायचं तसंच आहे. मग काय येणार आहे, ही टर्म माझी काय येणार, ही माझी ए असणार, ही माझी बी असणार आणि ही माझी सी असणार. आपल्याला विचारले का त्यांनी चौथे प्रमाणपत्र म्हणजे डी विचारले म्हणून एबीसी हे असणार. मग सर्वप्रथम तसं मांडून घ्या. ए ची व्हॅल्यू काय 1/72, बी ची व्हॅल्यू काय 1/168, सी ची व्हॅल्यू काय 1/150 आणि डी ची व्हॅल्यू काय आपल्याला काढायची बरोबर. मग आता हे अपूर्णांकात दिले आपल्याला, मग काय करणार, छेदाचा छेद हा जाणार अंशात आणि पहिलाचा छेद हा येणार छेदात. म्हणजे काय येणार आहे 168/72 बरोबर. इथं काय येणार रे, इथं तर काय नाही, हा 150 फक्त खाली येईल म्हणजे काय येणार 1/150 डी बरोबर. इथंपर्यंत सर्वांना कळाले का सोडवायचं आहे. आता या संख्येला कशाने भाग जातो रे, तर बघितल्यावर कळते की बाबा यांना 8 न भाग जातोय. घालवा 8×9=72, 8×2=16, 8×1=8 बरोबर. इथंपर्यंत सर्वांना कळाले, काय आलंय. आता परंतु आता आपल्याला काढायची व्हॅल्यू कोणाची आहे, डी ची व्हॅल्यू काढायची आहे. मग डी ची व्हॅल्यू काढायला काय करणार, आता बघा आणि भाग जातोय का कोणाला, तर भाग जातोय, घालून घ्यायला याला परत भाग जातोय. 3 त्रिक 9, 3×7=21 आणि कशाला भाग जातोय काय, तर जातोय घालवून घ्या. काय येणार रे, 3×1=3, 3×5=15 आणि 0ला 0. आता राहिले काय, टोटल राहिलं काय बघा 7×50 डी. हा तिरकस गुणाकार केला मी इकडचा इकडं. इकडं काय राहिले काय, इकडं काय राहिलेच नाही. मग इकडे डायरेक्ट फक्त राहिला किती, 1 आहे. इथं 1 लिहून घ्या. मग डी बरोबर काय येणार रे 1/7×50 म्हणजे काय येणार रे 7×5=35 म्हणजे काय येणार 350. मग 350 कशात आहे रे, पर्याय क्रमांक डी बरोबर होईल उत्तरेचं. कळाले का सर्वांना कसं करायचं आहे. फक्त त्याने आकडे अपूर्णांकात दिल्यामुळे थोडंफार कॅल्क्युलेशन यामध्ये वाढले, बाकी गणित सेमच आहे. यामध्ये काही वेगळं करायचं नाहीये, सेम गणित पडले त्यामुळे सोडवून घ्यायचं आहे. जे कोण आपल्या चॅनलवर नवे आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतरांनाही शेअर करा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बघा आता जरा प्रश्नाचं टफनेस लेवल वाढत चाललेले आहे. आता आपले बेसिक गणित झालेले आहेत, तर जरा आता टफनेस वाढत चालले. तर बघा काय म्हटले बघा, 8, 9 आणि 15 च्या चौथे प्रमाण पदाचे 12, 18 आणि 20 च्या चौथे प्रमाण पदाचे एकमेकाशी असलेले गुणोत्तर शोधायचं आहे. म्हणजे दोघांचं चौथं समान प्रमाण काढायचं आहे. तर पहिल्यात काय येणार आहे, हा ए असणार, हा बी आणि हा सी असणार. दुसऱ्यात काय आहे रे, हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे बरोबर. मग दोन्ही मध्ये आपल्याला डी डी काढायचं आहे. मग डी काढायचा फॉर्म्युला काय रे आपला, सेम तसाच लिहून घ्या. ए छेद बी बरोबर सी छेद डी आहे. मग डी बरोबर काय येणार, ए इंटू डी बरोबर बी इंटू सी येणार बरोबर. म्हणजे डी बरोबर काय असते रे माझा, बी इंटू सी अपॉन ए बरोबर. आता हे पहिल्या केसमध्ये करू आपण. पहिल्या केसमध्ये आपल्याला डी काढायचं आहे. पहिल्या केसमध्ये काय, बी काय माझा, बी माझा 9 आहे, सी माझा 15 आहे आणि ए माझा 8 आहे बरोबर. ही माझी पहिली केस झाली. आता आपली दुसरी केस,
दुसऱ्या केसमध्ये काय म्हटलं रे, सेम तसंच लिहून घ्या. बी बरोबर काय असणार माझा, बी इंटू सी आपण ए असणार. मग लिहून घ्या आकडे 18 गुणिले 20 छेद ए किती आहे माझा 12. बरोबर. आता फक्त भाग घालून घ्यायचा आपल्याला. भाग कशाने जातोय करायला, तर सध्या तरी कशाने जात नाही, हाय तसं ठेवलेलं आहे, हाय तसं ठेवा. म्हणजे रेशो आपल्याला काढून घ्यायचा आहे. मग रेशो करण्यासाठी हा डी तर हाच व्हॅल्यू राहणार, फक्त हा डी आपण इथं लिहून घेऊया. म्हणजे काय येणार रे 18 गुणिले 20 आपण 12. आता कशाने भाग जातोय का रे, तर जातोय. आता भाग घालून घ्या. 4 2 8 4 त्रिकम 12. बरोबर. 5 बरोबर आहे का, 5 त्रिक 15 5 चौक 20. बरोबर. याला भाग जातोय का रे, जातोय. 3 1 3 3 संग 18. यालाही भाग जातोय काय, जातोय. तर किती आलं रे 2. मग बघा इथं काय आलं माझ्याकडे आता 9/2 बरोबर 2 गुणिले 4 8 आलं. मग उत्तर काय येणार रे, हा 2 जाणार इकडं. म्हणजे काय येणार 9:8 दोन्ही 9:2 काय येणार आहे आपलं, 9:2 काय येणार आहे आपलं उत्तर. 9:2 आपलं उत्तर येणार 16. कळाले का तुम्हाला कसं आलं हे. इथं 8 होता, याला गुणले 2 केला म्हणजे काय येणार 9:16. म्हणजे कशात आहे रे, पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. कळाले का सर्वांना कसं करायचं आहे. फक्त दोन याने वेगवेगळे रेशो घेतल्यात आणि त्याचं फक्त जुळवायचं आहे बस, बाकीच काही नाही आहे. यामध्ये बघा, यामध्ये जरा प्रश्न वेगळा आहे. तर बघा कसं म्हटले, 4a 16a यात संख्येचे चौथे प्रमाणपद 81 आहे असं म्हटलंय. तर आपल्याला व्हॅल्यू कशाच काढायचे रे, तर ए ची किंमत किती असेल असं प्रश्न पडलाय. सेमच सोपा प्रश्न आहे, फक्त मांडून घ्यायचा आहे. मांडून घ्यायला आपण काय करतो रे, सेम नेहमीप्रमाणे ए छेद बी बरोबर सी छेद डी लिहितो. बरोबर. मग ए बरोबर काय येणार माझं 4, बी बरोबर काय येणार माझं ए, सी बरोबर काय माझं 16a आणि डी बरोबर काय येणार माझं चौथ्या प्रमाण त्याने ऑलरेडी दिलेला आहे म्हणजे ते ना 81. कळाले काय सर्वांना. तर डायरेक्ट भाग घालवा, जेवढं भाग घालवता येईल तेवढं कटिंग करता येईल तेवढं करून घ्यायचं. 4 आलं बरोबर, तर पण कळालं. मग इथं राहिलं काय रे आता 1 छेद ए बरोबर 4a/81. बरोबर. मग आता ए ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, फक्त तिरकस गुणाकार करा. आता इकडचं इकडे इकडचं इकडे करा. तर बघा काय येणार रे, इथं येणार 81 बरोबर. इथं काय येणार रे 4a गुणिले ए काय येणार रे ए चा वर्ग. मग इकडचं इकडे लिहून घ्या, ए वर्ग बरोबर काय येणार आहे माझा 81 छेद 4. माझा ए चा वर्ग आहे, याला आपण ए मध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे काय येणार उत्तर माझं 9/2. म्हणजेच काय येणार याचं उत्तर 4.5. मग आपल्याला उत्तर कशात दिले त्याने 9.2 मध्ये दिले, मग तेच उत्तर याचं बरोबर असणार आहे. तर बघा आता पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. तर काय म्हणतोय रे, जर ए हे 24 आणि 6 चे मध्यम प्रमाणपद असेल. आता मिक्स क्वेश्चन आलेले बघा. ए हे 24 आणि 6 चे म्हणजे इथं 3 संख्या आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. मध्यम प्रमाणपद म्हणजे हा माझा ए आहे आणि हा माझा सी असणार. बरोबर. आणि काय म्हटले बघा, आणि बी हे 81 आणि 9 चे मध्यम प्रमाणपद आहे. म्हणजे हा काय असणार माझा, हा माझा ए आहे आणि हा माझा सी आहे. दोन्हीकडे आपल्याला बी बी ची व्हॅल्यू काढायची आहे. मग बी बी ची व्हॅल्यू काढायचं असताना मग मी काय सांगितलं तुम्हाला, ए छेद बी बी छेद सी. बरोबर. म्हणजे काय येणार बी स्क्वेअर बरोबर ए सी. बरोबर. मग पहिल्या केसमध्ये घेऊया आपण. आता पहिल्या केसमध्ये काय म्हटलं रे आपल्याला 24 आणि 6 दिले. मग बी स्क्वेअर बरोबर काय येणार रे 24 गुणिले 6. बरोबर. मग बी बरोबर काय येणार रे अंडर रूट मध्ये घ्यायला हाय तच ठेवा. आपण 24 ला फोड करून घेऊया. आता 24 म्हणजे काय रे 6 गुणिले 4 म्हणजे 24 येते आणि हे 6 आहे तसं येणार. मग 6 2 वेळा आला म्हणजे बी काढायचं आपल्याला. म्हणजे इथं येणार 6 आणि 4चं वर्गमूळ काय येणार आहे माझं 2. म्हणजे पहिल्याचं काय येणार माझं 12 ला बी. बरोबर. पहिल्याचं बी 12 आलंय, परंतु पहिल्याला त्याने बी म्हटले का रे, पहिल्याला त्याने बी म्हटलेलं नाही. यालाच त्याने आपण त्याने नोटेशन काय दिलं रे ए म्हणून समजा म्हणून दिलं. इथं कारण दिले त्याने बघा, इथं त्याला ए म्हटले.
आता दुसरी केस. दुसऱ्या केस मध्ये काय म्हटलं रे, सेम फॉर्म्युला लावून घ्या. बी स्क्वेअर बरोबर काय येणार रे, बी स्क्वेअर काढून टाका. बी बरोबर काय येणार, अंडर रूट मध्ये ऍड घ्या. 81 गुणिले 9 बरोबर. 81 चं वर्गमूळ किती तरी 9. 9 चं किती आहे वर्गमूळ 3. 9 तर किती आलं रे, 27 आलं. बरोबर, इथपर्यंत काय आलंय, 9 तर किती आलं रे, 27 आलं. मग उत्तर काय येणार रे याचं, आपल्याला काय म्हटले, ए किती आलाय माझा 12 आलाय. बी स्क्वेअर बरोबर 24 × 6 आलं होतं बरोबर, आणि हे 27 आलं. मग उत्तर काय येणार रे आपलं टोटल बघा. आता आपल्याला विचारले काय त्यांनी, जर तर 3a + b ची व्हॅल्यू विचारले. म्हणजे काय विचारले आपल्याला, 3a + b ची व्हॅल्यू विचारले आपल्याला. मग कसं काढणार आहे, 3 × 12 + 27 बरोबर. इथपर्यंत काय आलं, कारण ही माझी b ची व्हॅल्यू आहे आणि ही आपण a ची व्हॅल्यू काढलेला आहे. हे किती आलं रे, 36 + 27 बरोबर. मग किती येणार रे, 6 × 7 = 13, अच्छा आलं 1 63. म्हणजे उत्तर काय येणार आहे माझं, पर्याय क्रमांक सी 63 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. प्रश्न हे सेम समानच आहेत, म्हणजे सेमच प्रश्न आहेत. फक्त काय केले त्यांनी, दोन दोन मिक्स करून हे विचारा, याला ए म्हटलं, याला बी म्हटलं, याला सी म्हटलं, असं फक्त त्यांनी प्रश्न कॉम्प्लिकेट करायचा प्रयत्न केलाय. परंतु प्रश्न हा सेमच आहे. प्रत्येकडे मध्यम प्रमाणपद काढा, पहिलं प्रमाणपद काढा, चौथं प्रमाणपद काढा आणि 2 प्रमाणपद मिक्स करून आपलं तिसरं काढा, किंवा अशी एखादी व्हॅल्यू विचारली, असं काहीतरी केलेलं आहे. प्रश्न सेमच राहणार आहेत, प्रश्नामध्ये काय फरक पडत नाहीये. तर बघा आता पुढचा प्रश्न काय पडलाय बघा, 1.21 चे मध्यम प्रमाणपद बघा. 1.21 चे मध्यम प्रमाणपद विचारले, म्हणजे ह्याची व्हॅल्यू ही कशाची आहे, माझी ए ची आहे आणि माझी सी ची आहे. आणि काय 0.16 आणि 0.36 च्या मध्यम प्रमाणपद, म्हणजे हे काय माझा, हा माझा ए आहे, हा माझा सी आहे, असलेले गुणोत्तर काय, असं त्यांनी विचारलंय बरोबर. मग दोन्हीकडे बी स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे आपला, बी स्क्वेअर म्हणजे एसी असणार आहे माझा. म्हणजे बी बरोबर काय असणार माझा, ए सी आहे बरोबर. इथपर्यंत सर्वांना कळाले, बी स्क्वेअर बरोबर एसी असतोय आणि बी बरोबर एसी आहे. मग डायरेक्ट आपण प्रमाणामध्ये घेऊन टाकू. आता ही पहिली केस आहे माझी आणि माझी दुसरी केस आहे. मग बी स्क्वेअर अंडर रूट एसी आपण डायरेक्ट अंडर रूट मध्ये करून घेऊ. मग अंडर रूट केल्यावर काय येणार रे बघा, 1.21 गुणिले 0.09 ह्याचाच रेशो विचारलाय त्यांनी, पहिल्याची दुसऱ्याचा. इथं काय येणार रे, 0.16 गुणले 0.36 येणार बरोबर आहे. इथपर्यंत सर्वांना कळाले. मग असल्या वेळी ज्यावेळी पॉईंट मध्ये येते त्यावेळी भरपूर पोरं कन्फ्युज होतात. मग कन्फ्युजन तुमचं टाळण्यासाठी मी अनेक सोप्या पद्धतीने दाखवतो कसं करायचंय. आता बघा इथं पॉईंट नंतर किती आहे, 21 म्हणजे 2 संख्या आहेत. मग वरती आहे तसं 2 संख्या लिहून घ्या, खाली 100 लिहून घ्या बरोबर. इथपर्यंत कळालं. इथं काय करा, पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, मग 9 येणार फक्त, खाली 100 लिहून घ्या. इथपर्यंत सर्वांना कळालं. इथं पण तसंच करा, पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, 100 येणार. इथं पण पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, 100 येणार बरोबर. आता रूट काढू शकता का नाही, तुम्ही काढू शकता. इथं बघा 100 100 2 वेळा आलाय, म्हणजे छेदात माझा 100 फिक्स येणार. वरती काय येणार 21, 121 वर्गमूळ काय येणार रे माझं, 121 वर्गमूळ काय येणार माझं 11 आणि 9 वर्गमूळ काय येणार रे 3 बरोबर. आज इथं काय येणार आहे 16 वर्गमूळ किती येणार 4 आणि 36 वर्गमूळ किती येणार आहे 6 आणि खाली 100 2 वेळा गुणाकार म्हणून 100. इथं बघा 100 ला 100 कट होऊन चाललेला आहे, ऑलरेडीच कट होऊन चाललेला आहे. आणि कशाने भाग जातोय का रे, तर जातोय याला बघायला 3 1 3 3 2 6 बरोबर. मग इथं राहिलं काय रे 11 आणि 4 2 8 म्हणजे रेशो काय येणार आहे माझा 11:8. म्हणजे कशात आहे रे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. फक्त पॉइंट मध्ये देऊन तुम्हाला कन्फ्युजन करायचा प्रयत्न यांनी केलेला आहे, बाकी प्रश्नामध्ये काही दम नाही. तर सर्वांना कळालेलं आहे काय की कसं सोडवायचं आहे. तर बघा आता आपण पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा, 36 आणि 12च्या तिसऱ्या प्रमाणपदाचे वर्ग किती आहे असं यांनी प्रश्न विचारलाय. 36 आणि 12 तिसऱ्या प्रमाणपदाचं, म्हणजे 36 हा माझा ए असणार, 12 हा माझा बी असणार बरोबर. आपल्याला सी ची व्हॅल्यू काढायची. मग सी ची व्हॅल्यू काढायला काय करतोय आपण, ए छेद बी बरोबर, बी छेद सी करतो बरोबर.
म्हणजे काय येणार AC बरोबर बी स्क्वेअर येणार बरोबर. मग सी बरोबर काय येणार आहे माझा बी स्क्वेअर अपॉन ए येणार. इथंपर्यंत कळालंय सर्वांना. मग करून घ्या. बी स्क्वेअर म्हणजे काय बी किती आहे माझा 12 स्क्वेअर आहे म्हणून 2 वेळा गुणाकार छेद किती आला रे 36 आला. इथंपर्यंत कळालंय सर्वांना. मग काय येणार आहे 12 एके 12 12 त्रिक 36 3 एके 3 3 चौक 12 आलं का रे आपल्या सी ची व्हॅल्यू किती आले रे आपले 4. परंतु विचारले काय इथं ऑप्शन मध्ये 4 सुद्धा दिले बघा. त्यामुळे भरपूर जण 4 ला टिक करून येतील. परंतु विचारले काय बघा इथं तिसऱ्या प्रमाणपत्राचा वर्ग किती आहे असं विचारलंय. म्हणजे आपल्याला विचारले कशा प्रमाणपत्राचा वर्ग विचारले म्हणून उत्तर किती येणार आहे 4 चा वर्ग 16. म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. गडबड करून चुकून तुम्ही 4 ला टिक करू शकता. परंतु त्याने विचारले काय ते बघा तिसऱ्या प्रमाणपदाचा वर्ग विचारले त्यामुळे जो वर्ग करणं गरजेचं आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. जर 8 20 चे तिसरे प्रमाणपद पी असेल 8 20 चे तिसरे प्रमाणपद काय म्हटलं रे पी असेल म्हणजे काय ही माझी व्हॅल्यू कशाची ई ची ही माझी पी ची व्हॅल्यू आहे बरोबर. आणि 3 5 24 चे चौथे प्रमाणपद क्यू असेल असं काय म्हटलं रे चौथे प्रमाणपद म्हटलं ए बी आणि माझी सी ची व्हॅल्यू आहे बरोबर. चौथे प्रमाणपद क्यू असेल तर याने व्हॅल्यू दिलेला आहे म्हणजे काय दिलेलं आहे तिने 2p प्लस क्यू ची किंमत आपल्याला शोधायची आहे. मग काय नाही पहिलं तिसरे प्रमाणपद काढून घ्या. तिसरे प्रमाणपद काढायला काय असते रे आपलं बी स्क्वेअर बरोबर ए सी असते. मग सी बरोबर काय येणार आहे बी स्क्वेअर अपॉन ए येणार. त्याने सी लाच आपण काय म्हटले त्याने सी लाच त्यांनी काय म्हटले आपल्याला पी म्हटले. पी बरोबर काय येणार रे बी स्क्वेअर किती आहे माझा 20 आहे. मग 20 गुणिले 20 छेद 8 येणार बरोबर. 4 दुनी 8 4 25 बे 10 20 म्हणजे उत्तर किती आलं रे पी माझा किती आला रे पी माझा 50 आलेला आहे बरोबर. तर कळालं पी बरोबर माझा 50 आहे. आता क्यू ची व्हॅल्यू काढू. क्यू म्हणजे काय दिलं रे आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू दिल्या. मग काय येणार रे ए छेद बी सी छेद आता तर डी असते मग डी च्या वेळेस त्याने दिलं काय त्याला आपण क्यू मानू बरोबर. व्हॅल्यू पुट करा 3 छेद 5 बरोबर 24 छेद क्यू भाग जातोय का रे तर जातोय 3 8 24 मग क्यू बरोबर काय 8 पंचे 40. कळालं का तुम्हाला इथपर्यंत. मग आता फक्त व्हॅल्यू आपल्याला पुट करून घ्यायचं आहे. मग बघा व्हॅल्यू कशा विचारले रे 2p अधिक क्यू म्हणजे काय येणार रे 2p 2 गुणिले 50 अधिक क्यू किती आहे रे 40 आहे बरोबर. म्हणजे किती आलं रे 100 अधिक 40 म्हणजे उत्तर किती येणार आहे माझं 140 म्हणजे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. कळालं का सर्वांना कसं सोडवायचं आहे गणित. तर बघा पुढचा प्रश्न बघा 12 16 6 च्या चौथ्या प्रमाणपदाचे 4 6 च्या तिसऱ्या प्रमाणपदाचे असलेले गुणोत्तर शोधायचं आहे. सेमच आहे एबीसी च व्हॅल्यू आहे. मग काय असते रे तर काय म्हटले आपण ए छेद बी सी छेद डी बरोबर. ही ए ही बी आहे आणि ही सी आहे. मग घाल व्हॅल्यू पुट करा ए छेद 16 6 छेद डी बरोबर. इथं घेणार 6 एके 6 6 दोन्ही 12 हे यायला गेला 8 आला म्हणजे डी ची व्हॅल्यू बरोबर किती आली रे माझी 8 आलेली आहे बरोबर. पहिला डी ची व्हॅल्यू 8 आलेली आहे. आता दुसरी केस काय म्हटलंय 4 आणि 6 च्या तिसऱ्या प्रमाणपदाची असलेले गुणोत्तर म्हणजे काय ना हा माझा ए आहे हा माझा बी आहे. फॉर्म्युला काय रे आपला बी स्क्वेअर बरोबर ए सी आहे. आपल्याला सी ची व्हॅल्यू काढायची सी म्हणजे काय असणार माझा बी स्क्वेअर अपॉन ए बी किती आहे रे माझा 6 गुणिले 6 अपॉन 4 भागाला 4 भागाला काय होणार रे इथं 3 येणार इथं 3 येणार बरोबर. इथं पण काय आलंय मग किती आलं रे सी बरोबर 9 आला. मग आपल्याला गुणोत्तर विचारलंय गुणोत्तर काय येणार रे 8 9. कळालं का सर्वांना कसं सोडवायचं आहे याचं गुणोत्तर काय येईल रे 8 9 हे बरोबर उत्तर येईल म्हणजे पर्याय क्रमांक काय दिलं रे डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा आता हा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. हा प्रश्न आपण सोडूया. हा पेपरात पडलेला प्रश्न आहे. आतापर्यंत जेवढे आपण क्वेश्चन्स घेतात हे सर्व पेपराला पडलेले आहेत.
तर बघा आता काय म्हटलं बघा, प्रश्न आपण व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. तर काय म्हटले बघा, जर चार वेगवेगळ्या धनात्मक संख्या ए बी सी डी दिलेल्या क्रमानुसार, इथं ऐका वाचा, दिलेल्या क्रमानुसार प्रमाणात आहेत म्हणजे प्रपोर्शन असतील दिलेल्या क्रमानुसार, तर कोणता पर्याय बरोबर नाही असं म्हटलेलं आहे. बरोबर, कोणता पर्याय बरोबर नाही आणि ऑप्शन आपल्याला दिल्यात ए बी सी डी असं दिलेला आहे. मग कोणता पर्याय बरोबर येणार नाही असं त्यांनी विचारलंय. मग काय असते रे, तर जनरली चार संख्या असतात ए बी सी आणि डी. मग प्रमाणात आहेत म्हणजे कसं लिहितो आपण, हा एक टिंब, इथं दोन टिंब, इथं परत एक टिंब, बरोबर असं आपण लिहितोय प्रमाणात असल्यावर. मग हे जनरली फॉर्म्युला काय असते याचा, ए छेद बी बरोबर सी छेद डी असतो. बरोबर, इथं पण तुम्हाला कळाले ए छेद बी सी म्हणजे काय असणार आहे, ए गुणिले डी म्हणजे पहिला आणि चौथ्याचा गुणाकार, बरोबर, आणि यांचा गुणाकार म्हणजे काय येणार बी इंटू सी. बरोबर, असं यायला पाहिजे जसं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. ए बी सी डी प्रमाणात आहेत. मग तसं कुठलं जुळते बघा, प्रमाणात येण्यासाठी ते जुळायला पाहिजे. मग बघा शेवटचा गुणाकार येतो का रे, बी इंटू सी आहे आपलं आणि ए इंटू डी आहे काय, बघा ए इंटू डी आहे बी इंटू सी आहे म्हणजे हा पर्याय माझा बरोबर आहे. म्हणजे आपल्याला विचारलंय का, इथं काय विचारलं, बरोबर नाही असं विचारलंय. हा तर पर्याय बरोबर आहे म्हणजे हा येणार नाही उत्तर. दुसरं काय म्हटलंय बघा, पहिला आणि चौथं करा, ए इंटू सी केले आणि डी इंटू बी केले, हा बरोबर आहे असेल का रे, नाही येणार. कारण इथं बघा व्यवस्थित आपण केले म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर. बाकीचे चेक करून घ्या येते काय बघा, ए इंटू डी आहे, सी इंटू बी आहे, हाय बी इंटू सी केला किंवा सी इंटू बी केला तरी आहे. इथं पण बघा हा पण आहे, हा पण आहे, बरोबर म्हणजे हे दोन्ही पण बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक बी हा पर्याय प्रश्न बरोबर आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला या टाईपचे व्हिडिओ बेसिक पासून सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. आणि तुम्ही जर चॅनल आपल्या नवे आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.